राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका उद्या जाहीर होणार आहेत। 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका उद्या जाहीर होतील। महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा बार उडणार आहे। उद्यापासूनच झेडपी साठी आचारसंहिता लागू होईल। 15 फेब्रुवारी आधी निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत। त्यामुळे अर्थातच आता महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता पार पडतील। या संदर्भात बोलूया दैनिक पुढारी राजकीय पुढारीचे सहाय्यक संपादक चंदन शिरवाळे यांच्यासोबत। चंदन सर, आपण पाहतोय की आता महापालिकेच्या निवडणुकांसाठी 15 तारखेला मतदान होतंय, 16 तारखेला निकाल लागतोय, मात्र त्याच दरम्यान उद्या आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या तारखा जाहीर होतील। सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीच्या आधी निवडणूक घेण्याचे आदेशही दिलेत। हॅलो, आपण दैनिक पुढारीचे राजकीय सहाय्यक संपादक यांच्याशी संवाद साधतोय। चंदन शिरवाळे सर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सर, आता उद्यापासून झेडपी साठी आचारसंहिता लागू होते। उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होत्यात। हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सामाजिक आरक्षणाचे प्रमाण 50% पेक्षा अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरू आहे। त्यानुसार न्यायालयाने 15 फेब्रुवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग 50% पेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम बुधवारपर्यंत जाहीर करणार असल्याचे समजते। त्यामध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर महसूल विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्हा परिषदांचा समावेश आहे। तसेच या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत असलेल्या रायगड जिल्ह्यातील 15, रत्नागिरी 9, सिंधुदुर्ग 8, पुणे 13, सातारा 11, सांगली 10, सोलापूर 11, कोल्हापूर 11, छत्रपती संभाजीनगर 9, परभणी 9, धाराशिव 8 आणि लातूर मधील 10 अशा मिळून 125 समित्यांचाही निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे उद्या जाहीर करणार असल्याचे समजते। बरं, धन्यवाद चंदन सर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।